शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज आहे डब्याला कांद्याची पात. कांद्याची पात म्हणजे आपण मेथीची भाजी कशी बनवतो सेम तसंच. इकडं घ्यायचं कढई, त्याच्यामध्ये घ्यायचं 2 पळी तेल, लसूण टाकायचं, जिरं टाकायचं आणि कांद्याची पात इकडं स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं. इकडं डाळ पण मटकीची भिजत घातली होती. मुगाची असेल तर अजून चांगलं, काय हरकत नाही, मुगाची किंवा मटकीची कोणतीही टाकली तरी चालते. तर इकडं कांद्याची पात त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी निथळून टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकायचं, परतून घ्यायची. आणि आता सुरुवातीलाच त्याच्यामध्ये डाळ टाकायची. डाळ फक्त 15 मिनिटात भिजली होती. 1 किंवा अर्धा तास भिजत घातली तर अजून छान शिजेल. पण असो, आता हे सगळं परतून घ्यायचं आणि ह्याला पाणी सुटायला वेळ झाली, त्याच्यामुळे वरतून बिलकुल पाणी टाकायचं नाही. गरज असेल तर थोडं शिंपडायचं आणि असं झाकून ठेवायचं कमी गॅसवर. इकडं पीठ मळायला घेतलेलं आहे. आपण जर पिठामध्ये ना योग्य प्रमाणात जर मीठ टाकलं तर चवीला पण असं नुसती खायला छान लागते आणि फुगत्या पण चांगली. तर इकडं कढईमध्ये एकदा चेक करायचं पात व्यवस्थित शिजले का, त्याच्यातलं पाणी आटले का व्यवस्थित बघून घ्यायचं. नसेल तर परत झाकून ठेवायचं एकदा परतून व्यवस्थित. पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत असंच झाकून ठेवायचं, शिजू द्यायची चांगली. अंगच्या पाण्यामध्ये चांगली शिजते, याला पाणी ओतायची गरज नाही. इकडं पिठाचा गोळा पण मळून झालेला आहे. ह्याच्यातलं थोडंसं पाणी आटलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट किंवा हिरवी मिरची पण असं आपण बारीक करून टाकू शकतो. आपण लाल तिखट छान लागतं. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा. एक वेळेस मटकी डाळ वगैरे काही नसलं तरी चालते, पण कूट पाहिजे आणि भाकरीवर तर एकदम छान लागते पात. पण डब्बा असल्यामुळे मी चपाती बनवली होती. असो, इकडं कांद्याची पात एकदम छान सगळं पाणी वगैरे त्याच्यातलं आटून गेलेलं आहे, एकदम मस्त शिजलेली आहे. अंगच्या पाण्यामध्ये ह्याच्यात पाणी बिलकुल यूज केलं नाही. इकडं नाश्त्याला बनवले होते पोहे, खजूर होतं, ॲपल होतं आणि डब्बा पण रेडी आहे. इकडं चिंटू पप्पाच्या मागं लागला म्हणून त्याला थोडंसं नादी लागलं, खायला दिले.